नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कांद्याचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत। कांद्याचे बाजारभावामध्ये सुधारणा बघायला मिळत आहे। तर चला शेतकरी मित्रांनो, जराही वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तदपूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे मुंबई, जिथे आवक 17,456 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 600 रुपये, जास्तीत जास्त दर 1700 रुपये आणि सर्वसाधारण दर 1150 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सोलापूर, जिथे आवक 17,274 क्विंटलची झालेली आहे। जात प्रत लाल असणार आहे आणि कमीत कमी दर 100 रुपये, जास्तीत जास्त दर 2000 रुपये आणि सर्वसाधारण दर 900 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे, जिथे आवक 10,508 क्विंटलची झालेली आहे। जात प्रत उन्हाळी कांदा असणार आहे आणि कमीत कमी दर 150 रुपये, जास्तीत जास्त दर 1236 रुपये आणि सर्वसाधारण दर 693 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पुणे, जिथे आवक 9,162 क्विंटलची झालेली आहे। जात प्रत लोकल कांदा असणार आहे आणि कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत जास्त दर 1400 रुपये आणि सर्वसाधारण दर 950 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे कळवण, जिथे आवक 15,900 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 300 रुपये, जास्तीत जास्त दर 1851 रुपये आणि सर्वसाधारण दर 1051 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत, जिथे आवक 30,744 क्विंटलची झालेली आहे। जात प्रत उन्हाळी कांदा असणार आहे आणि कमीत कमी दर 300 रुपये, जास्तीत जास्त दर 2325 रुपये आणि सर्वसाधारण दर 1200 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव। तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कांद्याचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।